श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? तर बघा, आज मी घेऊन आले लोकांची टोमणे. लोक कशी टोमणे देतात सगळ्यांनाच माहीत आहे. कोणाचं तरी चांगलं व्हायला लागलं तर ते टोमणं द्यायला चालू झालं. कारण ते स्वतः काय चांगलं करत नाहीत आणि दुसरी चांगलं करायला लागलं तर ते करू देत नाहीत. अशा लोकांच्याकडे मुळात आपण लक्षच द्यायचं नाही. कारण लोक दोन्ही बाजूनं बोलतात. तुम्ही लक्ष देऊन बघत जावा त्या अशा लोकांना, टोमणे देणाऱ्या लोकांनी. चांगलं होत असतं तर नावच ठेवतात आणि वाईट होत असतं तरी बी नावं ठेवतात. उदाहरण, एक माणूस कष्टानं कमवा लागला, त्याच्याकडं यश या लागलं तर असं म्हणतात की 2 नंबरचा धंदा आहे, 2 नंबरचा धंदा करत असेल. तोच माणूस जर बसून खात असता तरी म्हणतात 1 रुपयाची कमवायची अक्कल नाही त्याला. दुसऱ्याची पोरगी पळून गेली तर लोक म्हणतात संस्कार चांगले नाहीत. आपल्याच घरात असं झालं तर म्हणतात आता ही जगाची पद्धतच आहे, रीत चालल्या ती, आता हीच फॅशन आहे. म्हणून आपल्याला जसं वागायचं तसं वागायचं. ऐकायचं जनाचं पण करायचं मनाचं, हे म्हण तर ऐकलाच असाल तुम्ही. म्हणूनच फक्त ऐकायचं दुसऱ्यांचं पण करायचं मनाचंच. कारण कुठलाही माणूस तुम्हाला सांगणार नाही तुझं सुख मला बघवत नाही म्हणून. ज्यासमोर कायम हसतच राहणार पण त्यालाच सुख बघवत नसतं, मग ते तुमच्या किती बी जवळचं असू द्यात. अशा लोकांना धडा शिकवायचा एकच उपाय असतोय, कायम हसत राहायचं. कायम कितीही दुःख आलं, कितीही संकट आलं तर घाबरायचं नाही, खंबीर राहायला शिकायचं. लोकांच्याकडे जरा जास्त लक्ष देऊन बघितलं तर बघायचं, कोणाचं तरी चांगलं करायचं, जरा मदत करायला म्हटलं तर कोण येणार नाहीत. पण कोणाचं तरी वाईट बोलायचं म्हटलं तर 4 चौघं लगेच गोळा होत्यात. याच्यावरनंच अशा लोकांना ओळखायचं.